वसंत विहार परिसरामध्ये आहोत। याला कधी कधी सोलापूरचं महाबळेश्वर सुद्धा म्हणलं जातं। या भागामध्ये अतिशय उच्चभ्रू असलेला बुद्धिजीवी असलेला वर्ग राहतो। या ठिकाणी नेहमी पावसाच्या पिरियडमध्ये पाणी साठतं। आपण बघतोय इथं असलेला स्पर्श हॉस्पिटलच्या समोर हा एरिया महापालिकेच्या वतीने बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आलेला आहे। महापालिकेच्या वतीने ही काळजी घेण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे इथं असलेल्या रहिवाशांना याबाबत महापालिकेच्या वतीने नोटीसा देण्यात आल्या आहेत अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आणि 27 नंबर शाळांमध्ये त्यांचं स्थलांतरित करण्यात यावं असं इथं सांगण्यात आलंय। आपण इथली ही लाईव्ह दृश्य बघतोय। आज सकाळी आदिला नदी या परिसरातील दृश्य पाहिली होती आणि तिथल्या प्रतिक्रिया नागरिकांच्या घेतल्या होत्या। त्यासोबत तिथे असलेल्या आमदारांच्या प्रतिक्रिया घेतल्या होत्या। आता काही वेळापूर्वी इथं असलेले सामाजिक कार्यकर्ते शेखर फंड, वाघमारे आणि महापालिकेचे अधिकारी सावंत यांच्या आपण प्रतिक्रिया घेतल्या होत्या। आपण इथली लाईव्ह दृश्य बघतोय। MS13 न्यूजच्या वतीने आपल्या सगळ्यांना वसंत विहार परिसरामधील नागरिकांना, लहान मुलांना एक असं आवाहन करण्यात येतंय की आपला जीव धोक्यात घालू नये, या बाजूला येऊ नये। जोपर्यंत महापालिकेच्या वतीने नवीन सूचना किंवा आदेश दिला जात नाहीत तोपर्यंत इथला रस्ता आहे तो ओलांडू नये। आपण सध्याला सोलापुरातील वसंत विहार परिसरामध्ये आहोत। इथलं दृश्य बघतोय आपण। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते शेखर फंड आहेत। फंड साहेब, नेमकं काय सांगाल, कशामुळे सिच्युएशन आलेली आहे? साहेब, आता आपण बघताय आपण स्पर्श हॉस्पिटल एवढे करोडो रुपये घालून हे हॉस्पिटल बांधण्यात आलेलं आहे। आज इकडे बघतोय मी की आज आर्य नंदी म्हणून वसाहत आहे, त्याच्या पुढे भले मोठे अपार्टमेंट आहेत। अशा भागात, सकल भागात आपण आता बघतोय की गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि अक्षरशः इथं भरपूर प्रमाणात मोठमोठ्या प्रमाणात बंगल्यामध्ये पाणी घुसलेलं आहे आणि त्याच्या समोरच आपण बघतोय आता की पूर्णपणे जो आदिला नदी म्हणतोय त्या नदीतून पूर्णपणे प्रवाह मोठ्या प्रमाणात येतोय। हे माननीय आयुक्त साहेब, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांनी आता सोलापूर शहरातील अतिक्रमण आहेत ते अतिक्रमणाला कुठंतरी आळा बसून ते अतिक्रमण काढण्यात यावेत। जिथे जिथे कुठं नाले आहेत, जिथे जिथे कुठं तुंबवला त्यावरती वसाहत केली आहे, तिथं घरं बांधलेत, अतिक्रमण केलेत, ते पूर्णपणे काढावेत आणि हे कुठंतरी पाण्याला निचरा आणि वाट द्यावीत, एवढंच मी इथं बोलतोय। आपण इथं बघतोय सध्या लाईव्ह दृश्य। या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत। स्पर्श हॉस्पिटल म्हणजे आत्ताचं नाव बदललं आहे त्याचं, तिथून ते स्वराज्य विहार कॉलनी इथून हे सगळा हा रस्ता जातोय। इथं संपूर्ण रस्ता हा बंद करण्यात आलेला आहे।